नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. अग्निपथ योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या अग्निवीरांना जवानांप्रमाणे सुविधा मिळणार असल्याचं भारतीय सैन्य दलानं स्पष्ट केलंय. सैन्य दलातील जवान आणि अग्निवीरांना समान भत्ते असणार असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे. तर अग्निपत्र योजनेमुळे जवानांची प्रशिक्षण क्षमता वाढेल असंही सैन्य दलानं स्पष्ट केलंय. पूर्ण अभ्यास करूनच ही योजना आणल्याचंही सैन्य दलानं स्पष्ट केलेलं आहे. तर आपत्कालीन सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेसंदर्भात आज सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. काही जण तरुणांमध्ये चुकीची माहिती पसरवत असून हिंसेनं काहीही साध्य होणार नाही असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या नोंदणीला येत्या 24 जून पासून सुरुवात केली जाणार आहे. ये हमारा सिर्फ एक ही मुद्दा है कि हम किसी तरीके से यंग हो जाए. इसको स्टडी करा गया पिछले 2 साल एंड ये सीरियस वर्क. पहले तीनों चीफ जनरल रावत मिलके एंड कई लोगों से इसके बारे में डिस्कशन करी कि क्या क्या तरीके हैं, इसकी परसेंटेजेस कैसे करें. उसके अलावा हमने स्टडी करी बाहर के देशों की स्टडी. तकरीबन सारे देश हमने स्टडी करे. सब देशों के अंदर देखा गया उम्र 26, 27, 28. इसका मतलब ये नहीं है कि वो हमारे बराबरी की रिस्क एंड अलाउंस नहीं लेगा. उसके जितने भी अलाउंसेस हैं सेम रहेंगे. अगर वो मेरे साथ सियाचिन में बैठा है he'll get the same allowance. अगर वो मेरे साथ राजस्थान में बैठा है तो उसको सेम अलाउंस मिलेगा. अगर वो मध्य प्रदेश में बैठा है मुझे भी नहीं मिल रहा, उसको भी नहीं मिल रहा. सो इट इज इक्वेटेड. देयर इज नो डिफरेंशिएशन. वो साथ वाले बिस्तरे पे सो रहा होगा, वो वही कपड़े पहन रहा होगा जो मैं पहन रहा हूं, वो मेरे साथ लंगर में बैठ के खाना खा रहा होगा. देयर इज नो डिफरेंस. कोई अलग बैरक नहीं बना दी अग्निवीर के लिए, बिकॉज उसने लड़ाई कल हमारे साथ करनी है. और अगर वो हमारे साथ देश के लिए बलिदान देगा तो देयर इज कोई गुंजाइश ही नहीं है उसको हम किसी तरीके से रत्ती भर भी उसको हम अपना छोटा सोचें. नहीं, इसमें ऐसा कुछ नहीं है. जब ये मतलब युवक 25 साल का बाहर आएगा, ये स्किल तो होगा ही होगा. सबसे जरूरी स्किल एक इंसान को चाहिए डिसिप्लिन. ही विल बी रेडी विद द डिसिप्लिन. आप किसी इंडस्ट्रियल से पूछ लीजिए, भाई तेरे को क्या चाहिए, बोले यार डिसिप्लिन हो गया मेरा, 60% जॉब इज ओवर. मैं उसको ब्रिजिंग कोर्स करके दूंगा, कुछ ट्रेनिंग करके दूंगा सो दैट वो मेरे काम आ सके. जैसे कि मैंने आपको पहले बताया 11.71 मैंने आपको पहले बता दिया है. सिर्फ एक ही चीज इसमें एक्स्ट्रा है कि इनकम टैक्स फ्री है. हाउएवर देश की सेवा करने के लिए जो सर्वोच्च बलिदान देगा उसकी इंश्योरेंस कवर नॉन कॉन्ट्रीब्यूटरी है. आज पूरे देश में मैं भी कंट्रीब्यूशन देता हूं, जो बाहर जवान खड़ा हुआ है वो भी कंट्रीब्यूशन देता है. सिर्फ एक इंसान है अग्निवीर जो आगे आने वाले टाइम पे कंट्रीब्यूशन नहीं देगा और उसको तकरीबन 1 करोड़ का इंश्योरेंस मिलेगी अगर उसने अपने देश के लिए किसी वजह से बलिदान दिया. अब इनको उकसारा कौन था? 2 किस्म के लोग थे. एक इनमिकल एलिमेंट्स, दूसरे कोचिंग इंस्टीट्यूशन जो चला रहे थे. उन्होंने बच्चों से पैसे ले लिए हैं. एंड ये बच्चे कौन से हैं? मैंने आपको बताया 70% आए थे गांव से. अब वो आए थे, उन्होंने ना जाने कहां से लोन लेके यहां पे पहुंचे हैं. यहां पे लोन लेने के बाद वो पढ़ रहे हैं और उन्हें आशा दी जा रही है. ये आशा कौन दे रहा है? वो कोचिंग इंस्टीट्यूट वाला. फाइनली उनको स्ट्रीट पे कौन भेज रहा है? उसका काफी योगदान है. और इसके अलावा ऐसे लोग हैं जो भड़कावे में आ रहे हैं. इसका हम कर रहे क्या है? इसका ऐसा करा जा रहा है कि हर एक इंडिविजुअल जो हमारे साथ अग्निवीर स्कीम में जुड़ना चाहता है वो अपना सर्टिफिकेट देगा, प्लेज करेगा कि उसने ना तो किसी प्रोटेस्ट में हिस्सा लिया है ना ही किसी तोड़फोड़ में हिस्सा लिया है. ये प्रावधान करा गया है. दरम्यान अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलानं त्यांच्या वेबसाईटवर तपशील जारी केलाय. या तपशिलानुसार 4 वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरवल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. वायुसेनेच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात.
तर हवाई दलाच्या आता अग्निवीरांना या सुविधा मिळणार आहेत. कुटुंबाला सुमारे 1 कोटी रुपये मिळणार आहे. 30 दिवसांची सुट्टी आणि बरंच काही या हवाई दलाच्या अग्निवीरांना मिळणार आहे. हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता देखील अग्निवीरांना आता प्राप्त होणार आहे. हवाई दलाची ही अग्निपथ योजना आपण पाहतोय. यामध्ये 1 कोटीचा विमा असणार आहे. कॅन्टीन सुविधा इथे उपलब्ध असतील. 30 दिवसांची सुट्टी असेल आणि बरंच काही असेल. तर हवाई दलातील अग्निवीरांच्या सॅलरी स्ट्रक्चरवर आपण एक नजर टाकूया. पहिल्या वर्षी 30,000 रुपये महिना पगार असेल. त्यानंतर त्यामध्ये 21,000 हातात वेतन येईल. 9,000 रुपये हे अग्निवीर कॉम्पर्स फंड असेल आणि त्यानंतर 9,000 रुपये हा कॉपर्स फंड असेल. दुसरं वर्ष 33,000 रुपये महिना पगार असेल. 23,100 रुपये हाती येतील. 9,900 रुपये हे कॉपर्स फंड असेल आणि सरकारकडून 9,900 रुपये हा कॉपर्स फंड असेल. तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये महिना पगार असेल. 25,550 हाती येतील. 10,950 हा फंड असेल आणि 10,950 हा सरकारचा कॉपर फंड असेल. चौथा वर्ष आपण पाहतोय तर 40,000 रुपये महिना पगार असेल. 28,000 रुपये हाती येतील. 12,000 रुपये कॉर्पस फंड असेल आणि सरकारचा 12,000 रुपये कॉर्पस फंड असेल. 4 वर्षानंतर 10,04,000 रुपये सेवा निधी पॅकेज उपलब्ध होईल. दरम्यान अग्निपथ योजनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील भाष्य केलेले आहे. पाहुयात नेमकं ते काय म्हटले. का पाहिजे मला सत्ता, का पाहिजे मला सरकार, मला राज्य पाहिजे. जरूर करा, राज्य पाहिजे. पण राज्याबरोबरती राज्य मिळाल्यानंतर कारभार जर जमणार नसेल तर राज्य करायला तुम्ही नालायक आहात. आज सुद्धा जे आपण बघतो आहोत की अनेक राज्यांमध्ये अग्निपथ ह्या सरकारच्या योजनेच्या विरुद्ध अनेक तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत. का पेटली त्यांची माती, का भडकली त्यांची माती, कोणी भडकवली त्यांची माती. म्हणून मी इथल्या आपल्या सभेमध्ये जे बोललो होतो की हृदयात राम आणि हाताला काम, आज तेच चित्र देशामध्ये दिसतंय. तेच चित्र दिसतंय की हृदयात राम आहेच. तो प्रत्येकाला काय आपल्या हनुमानासारखा दाखवता येणं शक्य नाही की बघ माझ्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता आहे. काय त्याची आवश्यकता नाही आणि आपण तसं करूही शकत नाहीये. पण हातामध्ये काम नसेल तर नुसतं रामराम म्हणून काही उपयोग होणार नाहीये. मग अचानक काहीतरी एखादी योजना आणायची आणि त्यांना नाव मोठं द्यायचं, अग्निपथ, अग्निवीर. आपल्याला काय वाटतं की अग्निवीर आहे, पण अग्निवीर म्हणजे काय. तर केंद्रीय मंत्र्यांनी आता मला वाटतं एक सांगितलं की ह्या अग्निवीरांना काय शिकवणार, सुतारकाम शिकवणार, ड्रायव्हर गाडी चालवायला शिकवणार, म्हणजे रंदा मारायला शिकवणार, गाडी चालवायला शिकवणार. पण नाव अग्निवीर काय, कशासाठी करताय, कोणती नावं कोणाला जोडताय, कशासाठी जोडताय. लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने ही मुलं जर का आली तर त्यातले 10% म्हणजे नेमके किती मुलं तुम्हाला कामाला येणार. आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे. मग असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण. टेंडर काढा, काढा टेंडर. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला पंतप्रधान पाहिजे, आम्हाला हे काढा. जो बसेल तुमच्या टेंडरमध्ये आणा. नाहीतरी 5 वर्षाचंच आमचं भाडोत्रीच काम आहे. 5 वर्षानंतर पुन्हा एक्सटेन्शनसाठी आम्हाला लोकांसमोर जावंच लागतं. मग ते सुद्धा 70 वय आपण काढू ना, भाडोत्री ठेवू. दरम्यान अग्निपथ योजनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. पाहुयात. अग्निवीर काय असतं. अग्निवीर खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात. सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहीत होतं आतापर्यंत, पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत. 4 वर्षाचं कंत्राट. जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच अग्निपथ योजनेवर करण्यात येणाऱ्या टीकेचा देखील दरेकरांनी समाचार घेतला. अग्निपथ योजनेवरून शब्दांचा खेळ करण्याचा दुर्दैवी खेळ शिवसेनेकडून सुरू असल्याचं दरेकर म्हटले. मला वाटतं शब्दांचा खेळ या ठिकाणी भाषणात करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला.
खरं म्हणजे युवकाला त्या ठिकाणी देशभक्तीशी, राष्ट्रभक्तीशी, आपल्या सैन्याशी जोडण्याची एक भावना अग्निपथच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. असं होत असताना आपण कोणाच्या रांगेत जाऊन उभं त्या ठिकाणी राहतोय, कुठला इतिहास आपण त्या ठिकाणी मांडून ठेवताय. आणि म्हणून मला वाटतं अग्निपथच्या संदर्भात बाळासाहेब असते तर आज वेगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेऊन मोदींचं कौतुक केलं असतं. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकी देखील आता लहान पक्ष मोठी भूमिका बजावणार आहेत. विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत आणि या तिघांची मतं मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत. आज एकनाथ खडसेंनी विरार येथे ठाकूरांची भेट घेतली. आता विधान परिषदेमध्ये हितेंद्र ठाकूर हे कोणाला मतदान करतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीची मला चिंता नसून उद्याची निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच उद्या फाटाफुटीची शक्यता वाटत नसून शिवसेनेमध्ये कुणी गद्दार नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. दरम्यान 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले. दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं त्याचाही अंदाज लागला असल्याचं सूचक वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलंय. दुसरीकडे उद्याची निवडणूक आमच्यामध्ये फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्या देशाला दाखवायचं आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिला. मला त्या निवडणुकीची चिंता नाहीये, अजिबात नाहीये. कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हार जीत तर होत असते, उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा तर प्रश्नच नाहीये. कारण ठामपणाने मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं, म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात, जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही आमचेच आहात. एकही मत फुटलेलं नाहीये, एकही मत फुटलेलं नाहीये. मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे, तोही अंदाज लागलेला आहे. कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे. आणि त्याचा हळूहळू जसं एक एक येईल तसं उलगडं होत जाईल. तर राज्यसभा निवडणुकीमध्ये मतं फुटलेली नाहीत. माझा पक्षच हा पितृपक्ष आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. पाहूयात. भाजप शिवाय आणि भाजपच्या नेतृत्वावर टीका करण्याशिवाय या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेकडे दुसरं काही नाही आहे. आज खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण काय करतोय, भविष्याचा वेध घेणारं सरकार काय करतं या संदर्भात कुठेही वाच्यता त्यांच्या भाषणामध्ये झाली नाही. केवळ आगपाखड तीही नीट झाली नाही. म्हणजे अत्यंत हतबल असल्यासारखं वर्धापन दिन उत्साहात साजरा करायचा असतो, परंतु अत्यंत नीरस अशा भाषणानं त्या ठिकाणी त्यातला उत्साह हरपलेला मला त्या ठिकाणी दिसला. भारताचं काय करायचं ते भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. जगाच्या पातळीवर भारताचं नाव उंचावण्याचं काम करत आहेत. देशाला विविध प्रकारे त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम होतंय. वेगळ्या योजना ते आणत आहेत. मला वाटतं देशाची काळजी करण्यापेक्षा राज्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे. राज्यामध्ये काय होतंय, 2.5 वर्ष कशी या राज्यात या ठिकाणी गेली, मला वाटतं त्याचा विचार करा आणि एक एक दिवस महाराष्ट्राच्या हितासाठी सत्कारणी लावा. बेरोजगारीवर बोलत असताना 2.5 वर्षाच्या कालावधीत किती बेरोजगारांना हाताला काम दिलं त्याचा त्या ठिकाणी लेखाजोखा मागा. शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना भाजप आमदार अमित साटम यांनी मराठी शाळांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. गेल्या 10 वर्षात 110 मराठी शाळांना टाळं लागलंय.
47,202 विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याचा आरोप अमित साटम यांनी केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची पटसंख्या ही 50% पेक्षा जास्त गेल्या 10 वर्षामध्ये कमी झालेली आहे. अनेक मराठी शाळांना टाळं ठोकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती आहे की आपण मराठीला ही जी उतरती कळा सुरू झालेली आहे त्याकडे आपण गंभीर लक्ष द्यावे. अन्यथा भविष्यामध्ये आपल्या वर्धापन दिन हा फाउंडेशन डे म्हणून साजरा करण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपुराच्या भेटीसाठी, पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक येथे दिंडी आल्यानंतर वारकरी आणि भक्तांमध्ये चैतन्य संचारलं होतं. प्रत्येकाच्या खांद्यावर भगव्या पताका, मुखी हरिनामाचा जयघोष करत अवघे पारेगाव आज भक्तिरसात न्हाऊन गेला. विठ्ठल भेटीची ओढ लागलेले हजारो वारकरी निवृत्तीनाथ महाराज दिंडीमध्ये सहभागी झाले असून दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी आपण बघू शकतो. ही निवृत्तीनाथांची पालखी आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलेली आहे. हिचा मजल दरमजल हे सगळे वारकरी प्रवास करतायत आणि विठुरायाच्या भेटीची ओढ या सगळ्यांना लागलेली आहे. जवळपास 1 महिनाभर ही पालखी पंढरपूरच्या दिशेने चालत असते. काही वारकरी देखील आपल्या सोबत आहेत. कसं सगळं नियोजन असतं आणि बरेच दिवस तुम्ही चालतात? एकदम मजामध्ये, एकदम काहीच कमी पडत नाही. बस काय तुम्ही काय सांगाल? बरेच दिवस तुमचा सगळा प्रवास सुरू असतो. काय आस असते? आमचा प्रवास एकदम सुखानं चालतोय. आम्ही कुठल्याही अडचण नसते. तसं आम्हाला महिनाभर आम्ही पायी चालतो. अच्छा. आम्हाला कुठलाच त्रास नाही. देवाच्या ह्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नसते. असं 2 वर्ष झाले जाता येत नव्हतं, आता जात आहे. काय आनंद आहे? खूप आनंद वाटतो. आता 1 महिनाभर आनंदाच आहे. आपण जर बघितलं तर खूप आनंदी हे सगळे वारकरी आहेत आणि महिनाभर यांचा हा सगळा प्रवास सुरू राहणार आहे. त्र्यंबकेश्वरून निघालेली पालखी आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. विठू नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. आपण बघू शकतो महिला, पुरुष, वयोवृद्ध हजारो लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. 2 वर्ष कोरोना काळामुळं पालखीला जाता येत नव्हतं. या वर्षी मात्र मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत. दरम्यान या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे. पाहूया. हजारो वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेले आहेत आणि मजल दरमजल करत हे सगळे विठुरायांच्या भेटीला जात आहेत. काय आस आहे तुमच्या मनामध्ये? खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूपच आनंद आहे. म्हणजे याच्यापेक्षा खूप आनंद आहे. बरेच दिवसापासून प्रतीक्षा आहे का भगवंताच्या दर्शनाला जावं आणि भगवंतानी ना या आपल्या राज्यामध्ये भरपूर पाऊस पडो आणि शेतकरी दादाला खूप खूप समाधान देव. एवढी अपेक्षा आहे भगवंताजवळ आणि सगळ्यांची काय आस्था असते? पण तुम्ही पंढरपूरला निघाले, काय भावना? आमची भावना एक असते की आमचा एक विठोबा दाता आहे आमचा आणि सध्या जगाचा मायबाप म्हणून आम्ही त्या विठ्ठलाचे दास म्हणून आम्ही वारकरी आहोत. नक्कीच आपण बघितलं तर खूप आनंद या वारकऱ्यांमध्ये आहे आणि सगळेजण विठुरायांच्या दर्शनासाठी निघाले. एक छोटा वारकरी देखील आपल्या सोबत आहे. काय तू निघालाय दर्शनाला? काय तुझ्या मनात? मावशी, काय सांगाल? तुम्ही निघालाय दर्शनाला? पांडुरंगाने एवढीच प्रार्थना करा का करुणा म्हणजे एवढा जग गेला पण त्या जगानं काही नाही. पण आता त्यांची वारी चालू झाली हाच आनंद आम्हाला खूप झाला. का भगवंतानं आम्हाला बोलवलं एवढीच दया आहे आमची. आपण बघितलं तर खूप आनंद आहे. 2 वर्ष या सगळ्यांना दर्शनासाठी जाता आलं नाही, मात्र या वर्षी मोठा उत्साह दिसतो आहे आणि हजारो वारकरी विठू नामाचा जयघोष करत सगळे पंढरपूरकडच्या दिशेने आपण निघालेले बघतोय. त्र्यंबकेश्वरून ही पालखी निघाली, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. जवळपास महिनाभर या दिंडीचा प्रवास अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहूमध्ये हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक पाहायला मिळालंय.
देहूमध्ये अनगड शहावली बाबाच्या दर्ग्याची स्वच्छता करण्यात आली आहे. तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर दर्ग्यामध्ये आरती करण्यात येते, त्यामुळे या दर्ग्याची स्वच्छता करण्यात येते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात स्वर्गीय प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या मानाचा पताकाधारी अश्व बलराजने आषाढी वारीसाठी प्रस्थान केलेला आहे. वर्षभरापासून या बलराज अश्वाला रिंगणाचं प्रशिक्षण देण्यात आलंय. अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्वाचाही मान असतो. बलराज अश्वाला वर्षभर हरभरा, गूळ, दूध, तूप, गव्हाचे पदार्थ असा खुराक दिला जातो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त PMPLच्या वतीनं वारकऱ्यांसाठी ज्यादा बस सोडण्यात येत आहेत. शनिवारी पहिल्या टप्प्यात ज्यादा बस सोडण्यात आलेल्या आहेत, तर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये या ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांनी देखील बसने प्रवास करून सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन PMPLच्या वतीनं करण्यात आलंय. आमच्या प्रशासनानं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त जय्यत तयारी केलेली आहे. जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जास्त गाड्या सोडलेल्या आहेत. आजचा पहिला टप्पा आहे. आजच्या टप्प्यात थोड्या गाड्या ज्यादा आहेत. उद्या दुसरा टप्पा राहील, परवा दिवशी अशा मनुष्यांनी भरपूर गाड्या सोडण्यात येत आहेत आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांना त्यांची चांगली सोय होईल ही आमच्या प्रशासनाकडून चांगली तयारी चालू आहे. तर सर्व वारकरी बंधूंना आव्हान किंवा मी विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी PMPLच्या बसने प्रवास करून सुरक्षित प्रवास करावा व त्याचा आनंद घ्यावा. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.